नमस्कार. काही आठवणी असतात बघा, ज्या मनाच्या एका कोपऱ्यात अगदी कायमचं घर करून बसतात. आज आपण अशाच एका कवितेच्या मदतीने आपल्या बालपणीच्या त्या सोनेरी दिवसांमध्ये पुन्हा एकदा रमून जाणार आहोत. अनेकांसाठी ना हे फक्त एका पुस्तकाचं पान नाहीये, ही तर आठवणींचा तो खजिना उघडणारी एक जादुई किल्ली आहे, जी आपल्याला थेट आपल्या शाळेच्या त्या बाकावर नेऊन बसवते. ही फक्त एक शब्दरचना नाहीये, ही आहे ज्ञानपीठ विजेते कवी कुसुमाग्रजांची जादू. त्यांनी शब्दांमधून एक असं जग उभं केलंय जे आजही आपल्या प्रत्येकाच्या मनात अगदी जिवंत आहे. चला तर मग या कवितेच्या पहिल्या काही ओळींसोबत ते आपल्या सगळ्यांच्या आठवणीत पुन्हा एकदा हरवून जाऊया. गवताचं पातं वाऱ्यावर डोलतं, डोलताना म्हणतं खेळायला चला. निसर्ग नेहमीच आपल्याला अशी साथ घालत असतो, नाही का? वाऱ्यावर डोलणारी ही गवताची पाती जणू आपल्याला सांगतायत की चला बाहेर पडा आणि या मोकळ्या मैदानात खेळा. या खेळात फक्त गवताचं पातं एकटं नाहीये, निसर्गातले आणखी काही सोबती सुद्धा मुलांना साथ घालत आहेत. झऱ्यातलं पाणी खळखळ हसताना म्हणतं पळायला चला. किती सुंदर कल्पना आहे ही. झऱ्याच्या त्या खळखळण्याला कवीने एका निरागस हास्याची उपमा दिली आहे. जणू काही ते पाणीच मुलांना म्हणतंय की थांबू नका, पळा, खेळा आणि मनसोक्त आनंद लुटा. निळं निळं पाखरू आभाळावर गाताना म्हणतं नाचायला चला. पाखरांचं गाणं म्हणजे जणू काही स्वातंत्र्याचा आणि आनंदाचा सूर. ते ऐकल्यावर कसलीही चिंता न करता मोकळ्या आभाळाखाली मनसोक्त नाचण्याचे ते निरागस दिवस आठवतात, हो ना? आणि मग येतो तो ऋतू ज्याची आपण सगळेच आतुरतेने वाट पाहायचो. तो घेऊन यायचा एक वेगळाच उत्साह आणि खूप खास आठवण. झिम्मळ पावसात गारांची बरसात म्हणते वेचायला चला. आणि एक गंमत आठवतेय का? झिम्मड या शब्दाचा अर्थ शोधायला आपल्याला कुठे जावंच लागलं नाही. तो आपल्या पुस्तकातच अगदी कवितेच्या खाली दिलेला असायचा. आणि म्हणूनच नाही का, त्या आठवणीला एक खूप खरा आणि अगदी अस्सल स्पर्श आहे. पावसाळा हा तर बालपणीचा जणू एक मोठा सणच होता. आणि त्यात जेव्हा गारांचा पाऊस सुरू व्हायचा तेव्हा घरात थांबणं शक्यच नसायचं. तळहातावर पडणाऱ्या त्या थंडगार गारा वेचण्याचा आनंद तो खरंच काहीतरी वेगळाच होता. या खेळात आणि धम्माल मस्तीमध्ये मुलांचे काही खास सोबतीही सामील होतात. त्यांचे लाडके पाळीव प्राणी. छोटासा मोती लपाछपी खेळतो, धावताना म्हणतो शिवायला चला. आणि इथेही बघा, मोती हे कुत्र्याचं नाव आहे. हे आपल्याला पुस्तकातच सांगितलं जायचं. त्यामुळे तो फक्त एक कुत्रा न राहता आपल्या ओळखीचा एक खराखुरा सोबती वाटायचा. मोती म्हणजे तो आपला लाडका कुत्रा, जो आपल्या प्रत्येक खेळात, प्रत्येक धावपळीत सामील असायचा. आपल्या बालपणीच्या आठवणींमध्ये या प्राण्यांची जागा खूपच खास असते. मनीचं पिल्लू पायाशी लोळताना म्हणतं जेवायला चला. आणि दिवसभर खेळून दमल्यावर आईची हाक येते. पायाशी लोळणारं ते मणीचं पिल्लू जणू दिवसाच्या खेळाची सांगता करतं आणि घर, माया आणि बालपण या सगळ्यांना एकत्र जोडून टाकतं. तर मग पाहिलं आपण कशा प्रकारे या साध्या सोप्या ओळींमधून कवीने आपल्या डोळ्यासमोर बालपणीचा एक परिपूर्ण, अगदी सोनेरी दिवस उभा केला आहे. ही कविता फक्त ऐकण्यापुरती नाहीये, तर ती अनुभवण्यासारखी आहे. अनेकांना यामुळे आपलंच बालपण आठवतं. तो ओल्या गवतावरचा स्पर्श, पाखरांचा किलबिलाट, झऱ्याचं ते खळखळणारं पाणी, सगळं काही पुन्हा जिवंत होतं. आणि म्हणूनच ही कविता फक्त एका पुस्तकातल्या धड्यापुरती मर्यादित नव्हती. अनेकांसाठी ही कविता म्हणजे त्यांचं संपूर्ण बालपण होतं. आपल्यासाठी या कवितेतला असा कोणता क्षण आहे जो आपल्याला थेट आपल्या बालपणीच्या दिवसांत घेऊन जातो? ते वाऱ्यावर डोलणारं गवताचं पातं, तो गारांचा पाऊस, की मग मोतीसोबतची लपाछपी? आम्हाला नक्की सांगा.